गाडी सरांनी म्हणले की एवढी बक्षीस मिळालं, तर बघा कोरिओग्राफी करत असताना म्हणजे हे नाटक बसत असताना सायरेची भूमिका सुद्धा मला करायला लागली, त्या आईची भूमिकाही मला करायला लागली. मी त्या भूमिकेमध्ये कसा दिसत असेल तुम्हीच ठरवा. आणि ही भूमिका करत असताना तुमची मुलं इतकी छान करतात, मग तेवढं करण्यासाठी आम्हालाही तेवढंच करावं लागतं. म्हणजे ते नाटक आम्ही जेव्हा वटवत असतो तेव्हा त्या बाईची भूमिका करत असताना मी कसा दिसत असेल तुम्हीच आठवा. ठीक आहे. आता बघा आपण गणपतीचं गाणं पाहिलं, त्यानंतर साऊथ मेलडी पाहिली, सगळ्या देशातून फिरून आलो, नाटकही पाहिलं, पण आपण तिला विसरून गेलो. ती म्हणजे कोण? लाखात एक हजारात देखणी मराठमोळी लावणी.
वापस डिस्क्लेमर सुनेगा। तो चलो शुरू करते हैं। इतनी जल्दी क्या? अभी तो मैंने स्टार्ट किया है। शांताबाई के चलने की आवाज सुनी तुम लोगों ने? शांताबाई ऐसी बात है जिसके आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है, हवा रुक रुक के चलने लगती है, मौसम बदल जाता है और उसकी पायल तो ऐसे बजती है कि जैसे छम 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 छम। छान लाखात छान नजरेचा वाहन तीर कमान मारिती चक्रा तुझा गणकरा इकडून तिकडं मारिती चक्रा चक्र नकरा 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 चक्र। हमको मारो, हमको जिंदा मत छोड़ो सालो, हमको मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है। The perfect gift for your loved ones. वो तो अच्छा हुआ कि आप बीच में आ गए, वरना एक कान के नीचे मारता तो 32 हाथ में आ जाती। भगनी भागोदरी ओम क्लीं क्लीं ओम फट स्वाहा। मंदिर को भुलाकर जिया तो क्या जिया, मंदिर को भुलाकर जिया तो क्या जिया, अगर तुझ में दम है तो उसे पाकर दिखा। मार्ग केला स्वर्ग पहिला प्यार ग कावी सरेली सगर पार ग केला स्वर्ग पहिला प्यार ग कावी सरेली सगर कशी कशी निघाली तू हलक्या मनाची परवा नाही केली तू ग
हे हृदय इतकं हलकट नाही का याच्यावर कोणी प्रेम करावं, आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणा नाही द्यावं. तुम बघून काय दफन मला करतय वाजतय टुरुम टुरुम. तुम बघून काय दफन मला करतय वाजतय टुरुम टुरुम. मागं बघ की ग लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेट वरून. बुरुम 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 बुरुम. झुकेगा. त्या कोल्हापूर युनिव्हर्सिटीमध्ये मिमिक्री या कार्यक्रमामध्ये प्रथम क्रमांक काढला आणि असा हा हरहुन्नरी मुलगा, माझा मुलगा प्रणव दळवी याला मी त्याला विनंती केली की थोडंसं तुझं झलक दाखव, तर बघूया. आणि त्याने जी मिमिक्री करतोय त्या मिमिक्रीमध्ये अनेक कलाकारांचे आवाज आहेत, अनेक नेत्यांचे आवाज आहेत. तर बघूया आता आपण प्रणव दळवी काय करतोय. तर प्रणवला विनंती करतो की त्यानं आपला कार्यक्रम सादर करावा. तर नमस्कार मंडळी. झोपले नाहीत ना तुम्ही कोणी सगळे? कारण मी तुमची सगळ्यांची झोप उडवायला आलोय. मला फक्त तुमचे 6 मिनिटं, 6 ते 7 मिनिटं हवे, आणि हे 6 ते 7 मिनिटं तुम्ही तुमच्या आयुष्यात लक्षात ठेवणार आहात. ओके. तर माझ्या पप्पांनी माझी ओळख करून दिलीच आहे, तरी पण मी तुम्हाला माझी ओळख करून देतो. मी इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला शिकत आहे आणि आज खास करून पप्पांच्या गॅदरिंगसाठी आलेलो आहे. तर आज आपण एक अशी कला पाहणार आहोत, कदाचित तुम्ही ती पहिल्यांदा पाहत असाल, कोणी कोणी मोबाईलवर पाहिली असेल, पण आज तुम्ही तुमच्या डोळ्यापुढे पहिल्यांदा पाहत आहात. तर मिमिक्री म्हणजे काय की आपण दुसऱ्यांच्या आवाजांची नक्कल करतो. तर आज तुम्ही अशा लोकांची मिमिक्री पाहणार आहात जसं की आपले राजकीय नेते. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे राजकीय हा विषय सगळ्यांचा आवडता असतो. बरं, तसेच इथे जे लहान मुलं बसले आहेत त्यांच्यासाठी कार्टूनचे काही कॅरेक्टर्स आहेत. बरं, ते पण ठीक आहे, मराठीतले काही कॅरेक्टर्स आहेत. तर विषय असा आहे की आपल्यामध्ये जे कोणी बसलंय सगळे जण इंस्टाग्राम वापरतात. इथं कोणी आहे का असं की कोणी इंस्टाग्राम वापरत नाही? सगळेजण वापरतात. तर असं आहे की आपले राजकीय नेते, कार्टूनचे काही कॅरेक्टर्स, आपले बॉलिवूडचे काही कॅरेक्टर्स हे सगळे इंस्टाग्राम वापरतात आणि त्यांच्यामध्ये भांडण लागले आहे की कोणाचे किती फॉलोअर्स आहेत, कोणाची रील किती व्हायरल होत आहे, कोणाचा व्हिडिओ किती व्हायरल होत आहे. तर आपण पण बघूयात नक्की चाललंय तरी काय. ठीक आहे, थोडासा वेळ. तर आपण सुरुवात करूयात आपल्या बारक्या चिमुकल्यांच्या कार्टून पासून. आज का दिन है बड़ा सुहाना, आज का दिन है बड़ा सुहाना, आगे बन गया है इंस्टाग्राम का दीवाना. भैया इतनी ज्यादा रील्स बनाई लेकिन एक भी वायरल नहीं हो रही है भैया, अब मैं क्या करूं, किधर जाऊं? ओए तो अपने ओली के साथ रील बना, वो जरूर वायरल हो जाएगी. ओए कॉकरोचो, मेरी स्वीटी की रील डाउनलोड करके दे दो वरना ब्लॉक कर दूंगा, अनफॉलो कर दूंगा. ओहो, अगर मुझे किसी ने ब्लॉक कर दिया तो नहीं छोड़ूंगा. डाकू टिका सोशल मीडिया की वजह से बिल्ली का शारीरिक मानसिक संतुलन मिल गया. यार बाबा, ये बिल्ला तो सचमुच बौखला गया रे. गेंदो कॉकरोच, तो अपना मुंह चुप करो. अरे अब तो मेरा जग्गू बंदर बोलेगा. क्या तुम्हें मालूम है कि मैं चुटकी के साथ रील बनाना चाहता हूँ? क्या तुम्हें मालूम है? तर हे सगळं ऐकत असतात आपले मकरंद अनासपुरे. ते काय म्हणतात, गंगेच्या माईला माकडे पण रील बनवायला लागली की काय ग. आता मी तुमच्या सगळ्यांना सांगितो, मी पण माझ्या गाढवांचा अकाउंट बांधितो. होय गाढवांच्या मित्रांनो, तुम्ही त्याला फॉलो करणार ना? मकरांचे दादा, तुम्हाला मी सांगतो, बहुतेकांचा विषय इंस्टाग्राम वरनं जंगली रिमेवर चाललाय. त्या मायला कुठेतरी थांबवलं पाहिजे. त्या मायला वाढच पाठवा. बघतो
भाडा केलं तिकडं ते मायला त्या दिवशी मी कवट्याला मेसेज केलं कवट्यानं काय केलं तर मेसेज सीन करून सोडून दिला जमायला मी त्याला अनफॉलो करून टाकलं. कुणी केलं मला अनफॉलो? कुणी केलं? आता मी त्याला सोडणार नाही. त्याच्या डोक्यात मी बाटली फोडणार आहे. अरे मामू, इन लोगों को बता, अपन का नाम है संजू बाबा. अरे बोरे तो सबका लाडला मुन्ना भाई. अरे ऋतिक भाई, अपन क्या बोलता, वो कौटे की बॉटल अपन को लाके दो, अपन तेरे को फॉलो करेगा, समझा? हाँ बाबा, मैं जरूर दूंगा बाबा, मैं जरूर दूंगा. इस बार मैं अपने साथ जादू को लेके बैठा हूँ मैं आ रहा हूँ मैं आ रहा हूँ. तर हे सगळं आपलं ऐकत असतात आपले नाना पाटेकर साहेब. खूप चिडलेले असतात. ते काय म्हणतात आपण या ठिकाणी पाहू. ए दादा, ए काय चाललं रे? आम्ही आमच्या काळात एकांकिका केलं, ऑडिशन केलं, पण ही आजकालची पिढी शेंगदाणा फुटाण्यासारखी रील टाकून लाखो शेअर्स आणि फॉलोअर्स कमवतात रे. कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? अंजले अंजले तुम मेरे साथ केसरिया तेरा इश्क है पिया. इस गाने पे रील बनाओ अंजले, इस गाने पे रील बनाओ. अरे ये क्या, यहाँ पे तो इंदुलिकर महाराज पे आ गए. इंदुलिकर महाराज काय म्हणतात? चावलं रे बनवाय शेंबड्या. अरे तुला लाज वाटू दे लाज. तिकडे गुट्टीची आई दुसऱ्यांच्या जाऊन मरमरते आणि इकडे गुट्टी कच्चा बदाम मरील करते, कच्चा बदाम. अरे तुला लाज वाटू दे बेंटोलिओला. अरे ये कच्चा बादाम क्या है राहुल जी? आप हमें बताइए. देखिए भैया, मैं एक ऐसा मशीन बनाऊंगा कि यहाँ से रील डाला तो वहां से मेरे न्यूज बाहर, फिर सब चिंता गायब. आठवले जी, आप क्या बोलना चाहोगे? अरे बापरे, या ठिकाणी मी कविता करतो. कविता. मला नाही फॉलोअर्सचं टेन्शन, मला नाही फॉलोअर्सचं टेन्शन, कारण मोदीजी करतात त्यांच्या स्टोरी मध्ये मला मेन्शन. वा वा, कविता जमले वा. मोदी काय म्हणतात आपले साहेब? अरे आठवल्याचे, अरे क्या कोई मजाक का वक्त है क्या? भाइयों बहनों, मैं आपसे पूछना चाहता हूँ कि फिल्टर लगा के रील बनाना चाहिए पर नहीं बनाना चाहिए? शरद राव जी, आप हमें बताएं. शरद पवार जी काय म्हणतात? दुसऱ्यांचे खोटे फिल्टर लावले, आम्हाला आमचा अकाउंट व्हेरीफाय करण्याची गरज नाही. बोललेलं इथून पुढे अजित दादाच बोलतील. आज या ठिकाणी तुम्हाला मी सांगू इच्छितो की जर काही तुम्हाला इंस्टाग्राम वरती फेमस व्हायचं असेल, फॉलोअर्स वाढवायचे असतील, आज या ठिकाणी तुम्हाला मी सांगू इच्छितो की जर काही तुम्हाला इंस्टाग्राम वरती फेमस व्हायचं असेल, फॉलोअर्स वाढवायचे असतील, तर सकाळ व्हायच्यात पाट्याची रील टाकायची. आणि महत्वाचं म्हणजे कोलॅबरेशन मध्ये टाकायचे, कोलॅबरेशन. आणि त्याहून महत्वाचं म्हणजे ज्या लाडक्या भावानं लाडक्या बहिणीला फॉलो केलं नसेल, पहिलं फॉलो करून घ्यायचं. आता ते सगळं जाऊ द्या हो. आता आमचा लाडका भाऊ बघा कसा गोलीगत बोलतोय ते. आता सगळ्यांना माहितीये गोलीगत कोण बोलते, तर बघत माझा बच्चा. आपण कधी पण लीड टाकली तर ते गोलीगत व्हायला असते. काल ना आपला पॅटर्न दपक दुपक आहे. आता माझ्या दिलं तर पाकलो. तालक मला इंस्टाग्रामवर फॉलो करते. मला तालक्या फेक आयडी वर बोलायला लागते, पण तरी पण ते काय बोलणं झाले. आता बहुतेक मला गुगल पे वरच बोलायला लागते. आता हे सगळं आपलं ऐकत असतात आपले बाळासाहेब ठाकरे. खूप चिडलेले असतात. ते काय म्हणतात आणि त्यांनी एक सल्ला पण दिलाय, तर ते आपण पाहूयात. अरे काय लावलं तुम्ही सगळा? अरे हा देश आपला आहे आणि आपण या देशाचे. अरे मला माहिती आहे, प्रत्येक नाण्याप्रमाणे सोशल मीडियाला सुद्धा दोन्ही बाजू असतात. शेवटी जाताना एवढं सांगू इच्छितो, त्या चांगल्या बाजूचा वापर करून देश घडवूया. जय महाराष्ट्र. धन्यवाद. छान तशी माती, बाप तसा बेटा नवे, बाप से बेटा सवाई असं म्हटलं तरी चालेल. अतिशय सुंदर असं प्रणवचं हे सादरीकरण. मिमिक्री करणं एवढं सोपं नाही. मोहे मोहे ऐसे नहीं
दीपिका.
माझा हा संवाद. मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही. नागबाई, 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 नागबाई. होरी हो, होरी हो. का बरं जायचं नाही? कारण काय ते सांगशील की नाही? हवा बाजाराला जायचं, कशा कशाची खरेदी करायची, कशा कशाची, कशा कशाची? हवा मंडळी, डाळ तांदूळ आणि भाजीपाला, साबण कपडे चपला, अजून काय लागतं आपल्या संसाराला? मग ते समजा घेऊन की त्यात अवघड काय? अरे आण कशात ठेवू कशात, आण कशात ठेवू कशात, आण कशात ठेवू कशात, आण कशात ठेवू कशात. आता तर समजा वस्तू प्लास्टिकच्या पिशवीमध्ये येतात की. अहो तोच तर मोठा घोटाळा आहे, तोच तर मोठा घोटाळा आहे, तोच तर मोठा घोटाळा आहे, तोच तर मोठा घोटाळा आहे. होरी हो, होरी हो. कॅरी बॅग करून आणावी, वस्तू वतून डब्यात भरावी आणि कॅरी बॅग फेकून द्यावी. त्या कॅरी बॅगा समद्या गटारात अडकतात, समद्या नाल्या तुडुंब भरतात आणि सांडपाणी येतं रस्त्यात. काय सांगता काय बाई? मग ध्यानात येतं का नाही? म्हणूनच म्हणते मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही,
जायला आले. पोरा, मग म्हणतोस की तिकडे जायचं, पण आपलं घर, आपली शेती, आपली जनावर, त्यांचं काय करायचं ना? इथलं सगळं विकून टाकायचं आणि मस्त अमेरिकेत जायचं आणि तिथे तू फक्त आराम करायचा. अरे पण असं अचानक का? नवीन सुरुवात करण्यासाठी वेळ कशाला लावायचा? तुला माझ्यासोबत यायचं नाही आहे का? बाळा, तुझे संग राहिले मी आहे. या सशीवर जिद्दी आहे मी अजून. झालं तर मग या चौधरी साहेब. आई, हे चौधरी साहेब आपल्या घराचा, शेताचा सगळा व्यवहार आता हे बघणार. नमस्कार. काढा ते कागदपत्र. हो, हे बघा, फक्त इथं काही सह्या करायच्या आणि मग संपला विषय. कुठं? इथं इथं. हा, ऐक ना बघा, मी ना लोणचं करून ठेवलंय. तुझ्या मदत देता येईल ना ते? आणि तुझ्यासाठी जवसाची चटणी बी केली आहे आणि माझ्या नातवासाठी गुटीची पावडर बी केली आहे बघ. इकडं करा. हा, तुम्ही नवरा बायको काहीतरी इंग्लिश जेवण देता ना त्याला. आता शेवटची राहिली आजी. हा, क्या बात है. आता मी तिथं आल्यावर सगळ्यांच्या तब्येती कशा ठणठणीत करते बघ. हॅपी जर्नी. येतच. आई, तू येता म्हटल्यावर किती काळजी मिटली माझी. आता सगळं आवर बघतं. अरे पण आता लगेच? अगं मला सुट्टी नाही ना. आता इथून स्टेशन जायचं, मग तिथून मुंबई. मी तिथं तुझा पासपोर्ट आणि व्हिसा रेडी ठेवलाय आणि मग तिथून जायचं अमेरिका. बरं बरं, मी शेजारी सांगून द्या, घराकडे लक्ष ठेवायचं. आई, आता काहीच नाही आपल्या इथे. तुला जे काही सांगितलं होतं ते बांध सगळं. बरं आई, आपल्या स्टेशनला जाण्याची गाडी आली. चल. अगं दे. अगं. चल पटकन. हो. अगं आई, गाडी आली. तू थांब. अगं विसरलं ना, ते पाण्याची बॉटल विसरलं. ती घेऊन आलो. तू कुठे जाऊ नको. इथंच थांब, इथंच थांब. आता रे, घे समोसा खा. अगं भूक लागली का नाही अजून? पैसे असते. माझा पोरगा पाणी वाटत नाही गेला आहे. पुढच्या गाडीनं आम्हाला मुंबईला जायचं. मग अमेरिका. झाशीला बसी. माझ्या नातवाला भेटायला जाणार. जाणार जाणार आणि येतोय तो. येईलच 5 मिनिटात. तोपर्यंत समोसा खा. हो, त्या म्हातारीला तुम्ही समोसा दिला? तू कोण आहे तुमची? तिचा मुलगा पाणी आणायला गेलाय होय? अहो 8 वर्ष झालं. प्रत्येकाला हेच सांगते ती. ए म्हातारे, जा बरं, आज जाऊन अंग टाक. नाही, माझी गाडी येणार आहे. सैर भैर झालं सार आखटीत घडलं र. आड घेऊन गेला देऊन जन्माची सजा. देवा कसा फासयो तुझा र. देवा कसा फासयो तुझा. अमेरिकेला जाणार. अमेरिकेला.
या देशामध्ये आपल्याला इच्छेप्रमाणे राहतोय, इच्छेप्रमाणे वागतोय, इच्छेप्रमाणे व्यवहार करतोय आणि ह्या सर्वांसाठी आपण खूप आनंद राहतो. पण हे सर्व कशामुळे होतं तर आपल्या देशाची सीमेमध्ये देशाची सेवा करण्यासाठी हे सैन्य अतिशय जिकरीनं लढा देतच असतं. आणि असाच एक युद्धाचा प्रसंग आपण पाहूया, एक देशभक्तीपर गीत. सर बॉर्डर पे हमला हो चुका है, आपकी जरूरत है, आपको चलना पड़ेगा. इसी मिट्टी से ही सरफरोश। बादल बादल